हॅलो. ओ रॉंग नंबर आहे, ठेवा की फोन. काय रे? इथे पण रॉंग नंबर लागला यार. असा कसा रॉंग नंबर लागला? रॉंग नंबर दिलाय मी त्याला, तो नको टेन्शन घेऊ. पण सावे, आज जो काय मॅटर झालाय ना, लय टेन्शनचं काम झालंय बघ. कसली परीक्षा घेतोय देव आपली. परीक्षा नाही चमके, सिग्नल देतोय देव, सिग्नल. कसला? हेच की सावे, तुझी गाडी आता खड्ड्यात पडणार आहे, त्याआधी तरी सावर स्वतःला. हा सिग्नल देतोय ते. काही करून या जंजाळातून बाहेर पडलं पाहिजे साव्यात. साधं आयुष्य जगायला पण एवढ्या अडचणी यायला लागल्यात. साधं सोपं जगण्यासाठी जो मार्ग निवडलाय ना चमके, तोच तर अडचणीचा आहे. करू, काहीतरी करू लवकरात लवकर. सगळं संपवून निघू इथं. चमके, मी ह्या जगात कोणालाही दुखवू शकते, अगदी अर्जुनला सुद्धा. पण मदर माऊलीला कधीच नाही दुखवू शकत. किती साधी भोळी आहे ती. माझीच काय, तुझी पण मदर माऊली किती साधी भोळी, जिला मी खोटं बोललेलं पटदिशी कळायचं, तिला मी बेमालूमपणे फसवत आली. त्यांनी कधीच काय मागितलं नाही, प्रेमाच्या बदल्यात फक्त प्रेम मागितलं. तिचं जग छोटं करून टाकलंय आपल्यासाठी. नाजीचं त्या सोशल मीडियावर कसलं अकाउंट, नाजीला आपल्यासारखी सेल्फी काढण्याची हौस. तिची हौस एवढीच की तिच्या लेकीने आनंदात राहावं. एक वेळा आया स्वतःची जन्मतारीख विसरतील, पण त्यांच्या पोरांचा वाढदिवस चांदण्यांच्या प्रकाशात साजरा करते. जिला स्वतःच्या स्मार्टफोनचं लॉक उघडता येत नाही, तिची पोरकी सराईतपणे लोकांच्या घरची कुलपं तोडून चोऱ्या करते चमके. अशा या साध्या भोळ्या मदर माऊलीला दुखावलं तर या पापासाठी देव मला कधीच माफ नाही करणार, कधीच नाही. दादा, कितीतरी दिवसांनी आज तू रिलॅक्स दिसतोयस इतका. हा, थोडं टेन्शन होतं ना मीटिंगमुळे, सगळंच अवघड होतं. पण आता रिलॅक्स आहे. प्रिया, मला ना डाऊट होता मी वेळेत पोचतो की नाही. मी जर वेळेत पोचलो नसतो ना प्रिया, तर इन्व्हेस्टर्स आहेत ना, त्यांच्यावर रॉंग इम्प्रेशन पडलं असतं आणि सगळाच प्रॉब्लेम झाला असता, म्हणजे आपल्या प्रोजेक्टला. पण थँक्स टू सावित्री, तिचा प्रेझेन्स ऑफ माइंड, आणि थँक्स टू यू ऑल्सो, कारण तू तिला फोन केलास आणि मग ती आली. हो ना. एक मिनिट, मी काय सांगितलंय सावित्री ताईला फोन करून? काय सांगितलं म्हणजे? तर फोन केलास ना तिला, म्हणून तर ती आली हॉस्पिटलला. मी नाही केलाय तिला फोन. तू फोन नाही केलास? नाही. तू खरंच मिस सावित्रींना फोन नाही केलास? अरे खरंच नाही. मी तिथे पोहोचले ना, तेव्हा ती ऑलरेडी तिकडेच होती.
आणि त्या आधी काहीच नाही बोलणं झालं आमचं. मग मी सावित्री असं का बोलल्या की प्रियाचा फोन आला होता म्हणून? सावित्री माझ्याशी खोटं बोलल्या, पण का आणि कशासाठी? बर चला निघते मी. जा लो कंटाळून. अहो मावशी, तुम्ही ते काहीतरी स्वप्न सांगत होतात ना, ते राहिलंच की सांगायचं. सांगा की. हे काय मगापासून स्वप्न स्वप्न करत राहिलीये? सांगेल की केव्हा तरी नंतर. चल. अगं सावे, ते अर्धवटच राहिलं. काय होतं स्वप्नात मावशी? अगं काही नाही ग. बघ काय नाही म्हणती. अगं सांगू तर दे मावशींना. सांगावं मावशी. पहाट स्वप्नात मला हिचं लगीन दिसलं. आता एरवी लोकांच्या लग्नात ही नवरी नटवती, मेहंद्या काढती, पण आज ती स्वतः नवरी झालेली. नवरदेव कोण होता ग मावशी? खर तर काही संबंध नाहीये बघ, पण ज्या पोरांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं ना, त्याच पोरासोबत सावीचं लगीन झालंय असं दिसलंय मला. हळू हळू. अगं लई गोष्टी माझ्या डोक्यात असतात म्हणून डोक्याचं भोगवतं. हे असली सपन पडतात. खरं तर ना ते पोरग चांगलं होतं. सावे, अगं तू मला त्याला फोन लावून देणार होतीस ना? काय झालं? अगं मला त्याच्याशी बोलायचंय, त्याचा आभार मानायचे. अगं मदर माऊली, मी ट्राय केला होता ना, पण लागलाच नाही फोन. मदर माऊली, 5 वाजता मेसेज आलाय बघ. तो खाली थांबलाय आपल्यासाठी. आपल्याला निघायला पाहिजे. हा पटापटा चल. बर बर. का ग मदर माऊलीला फुटवायलीस काय? त्यात काय पारच थांबेल की खाली, इतकी काय घाई आहे? अगं नाही नाही बाई, मी निघते आता. चल. थांबू का 4 दिवस इथं? तसंही गावाला काय काम आहे मला. अगं गंमत केली. आणि तसंही आपलं घर बंद करून इथं कुठं राहू? आणि श्यामला आपलीच आहे, तिच्या घरी तरी किती दिवस राहायचं ना? आणि चोऱ्या मारा केवढा वाढल्यात आजकाल. बरं चला निघते मी. पण आता पुढच्या वेळेला याल तेव्हा चांगले 4-8 दिवस राहा बर का मावशी. जीवाची मुंबई करू आपण. झालं. चला मावशी. आणि मी चल चल, माहितीये लई प्रतीक्षा केलीस. हा
सावे, तू बी काही कामाची दोस्त नाहीस बर का. इथं मुंबईत आलो तरी बी भेटली नाहीस मला. अशी एक ठेवून देईन का नाही आता. तू नाही गेलास थोबाडवर करून डोंबिवलीला? काम होतं म्हणून गेलो होतो ना. मग काम करून येता नाही आलं? अगं आता काम रात्री संपलं म्हणून येता नाही आलं. एवढंच भेटायचं असतं ना मैत्रिणीला तर कसंही आला असतास काय? चाल मी तर म्हणजे खरंच झाला 1 2 3. अगे किती पिडाल त्याला. आणि तुम्ही दोघी नसताना तोच असतोय माझ्या बरोबर. आणि आता तुमची दादागिरी होय. ए मदर माऊली, तू नको आमच्या मध्ये पडू. मैत्रीत आणि युद्धात सगळं माफ असतं. अगं दुखतंय. अगं आता काय कान पिळाली. जेव्हा वेळ येईल ना कान पिळायची तेव्हा तुला सांगतो माझी जगात किती किंमत आहे ते. आला मोठा. भाई मला ना तुमचं कळतच नाही. भांडता कधी, चांगलं कधी बोलता. सावे, जसं तू मला तुझं जग मानतीस ना तसंच माझं जग तू आहेस. जेव्हा माझ्या हातात दुपट्यात गुंडळलेली तू आलेलीस ना तेव्हाच मी ठरवलेलं तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. मदर माऊली, आता जाता जाता इमोशनल टाकणार आहेस होय? आणि माझं स्वप्न तर केव्हाच पूर्ण झालंय. वर बसलाय ना त्याने ते कधीच पूर्ण केलंय. तुझ्या पोटी जन्माला घाल. आणि आता फक्त एकच स्वप्न आहे बघ माझं. तुला लई म्हणजे लई सुखात ठेवायचंय. आणि माझं सुख यातच आहे की तुझं 2चं 4 हात व्हावं. झालं बाई परत तुझं सुरू. आता तू काय परत मला तुझ्यापासून वेगळं करणार आहेस होय? अगं असं कुठं करते मी. लेक आईपासून किती जरी लांब गेली ना तरी कायम तिच्या जवळ राहते. अय मावशी, अगं किती सेंटी हानती हा. इतके गंगा जमुना वाहिल्यास की आता एक बोट खरेदी करून त्यात बसून जाशील घरला. पण सावे, काल जे मला येड्यागत सपन पडलं ना त्यातलं एक भाग तर तू पूर्ण करूच शकतीस की. असं किती दिवस आता दुसऱ्याच्या हातावर मेहंदी काढणार. स्वतःच्या हातावर काढ की. ते काय ना मधुर माऊली, मला स्वतःच्या हातावरती मेहंदी काढता येत नाही ना, म्हणून मी मनावर घेत नाही बघ. अगं हे बघ, आता हातात घेतलेलं काम पूर्ण झालं ना की बघ. चल. काय बघू बिगू नाही. आता तू घरी आलीस ना की बघ मग मी तुला कशी मनवते. येऊ ना बात. तुमच्या सगळ्यांचं झालं असेल तर निघायचं का आपण? हा, तिकडे ट्रेन काय आपल्यासाठी थांबून राहणार नाही. आधीच गाडीला मीटर टाकेले. चल चला आम्ही पाहुणे तुमचे. बॅग उचला. सावे, मी काय म्हणते, खोटं खोटं का होईना पण मावशीचं स्वप्न खरं होऊ शकतं जर तू तिरसटला हो म्हणलीस तर. चमके, ते कसं आहे ना, पोताभर साखरेचं मालक झालं म्हणून समुद्र गोड करायला निघाल्यासारखं आहे. समुद्राकडे जायची गरज नाही सावे, समुद्रच इकडे यायला लागले. हा, चमके आता प्लीज गप्प बस, नाही तर. काय म्हणते, मावशीच्या स्वप्नाचा ना जरा विचार. रास्ते भले अलग हो लेकिन मंजिल एक है ना. चमके, मी आता तुझं नरडच आवडतं. थांब. अरे प्रिया,
बोलूच नको तू माझ्याशी. तुम्ही परस्पर तुमचा प्लॅन केला आणि एवढ्या प्रवासात तुम्ही एका शब्दाने मला सांगितलं नाही. अगं तुझी तर कट्टीच आहे मी. दादा, एवढा माझा प्रॉब्लेम होता तर सांगायचं, मी आलेच नसते. प्रिया अगं काही बोलू नको. दादा, त्या दोघी येणार असतील तर मी येणार नाही. हा सर, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. हे बघा, तुम्ही मला मध्ये नका घेऊ हं. नाही म्हणजे प्रियाचं म्हणणं पण काही चुकीचं नाहीये ना. आणि हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करा. हा फक्त लवकर निघायचंय. कारण अगं प्रिया, आम्ही ज्या घरात राहत होतो ना, ते घर इतकं छोटं होतं, हो की नाही ग? आणि कवठेकर इंडस्ट्रीजच्या मालकाची बहीणच तू, प्रिया कवठेकर. तुला नसतं मॅनेज झालं खरंच. माझं एवढंच म्हणणं आहे, मला यायचं होतं तुमच्या बरोबर आणि तुम्ही मला टांग दिली. निघायचं. हो सर. सावित्री, सर, मी घ्या. आणि आता याच्यात काही बदल होणार नाही. मॅप लावा कवठे भैरवकडचा आणि चला. सर, इतक्या लॉंग रूट वर मी चालवणं म्हणजे. मी प्लीज म्हणावं अशी अपेक्षा आहे का तुमची? नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. पण नाही, ठीक आहे, द्या इकडे. काय आहे, माझी झोप झाली नाही ना, म्हणून मी तुम्हाला दिली चालवायला. पण द्या, ठीक आहे, मी चालवतो. नाही सर, मला माहित नव्हतं तुमची झोप नाही झाली. मी चालवते ना. झोप झाली नाही, झोप उडाली आहे त्याची. नाही नाही, असं काहीच नाहीये. काय आहे, उशिरापर्यंत कॉल चालू होता ना माझा इन्व्हेस्टर्स सोबत, त्यामुळे झोप नाही झाली. बाकी काही नाही. चला निघूया आपण आता, निघूया. हा चल, तू पुढे बस. चल मिस सावित्री, तुम्ही गाडी चालवा. सुवर्णलता, हा पुढे बसा. मी आणि प्रिया माग बसतो. मिस सावित्री, सीट बेल्ट. इथल्या बिलाची काळजी करण्याची काही गरज नाहीये. मी पेमेंट केलेलं आहे. सॉरी सर. इट्स फाईन. ऐक ना, मला माहिती आहे तुझा जीव माग अडकलाय, पण मला माझा जीव प्यार आहे, म्हणून असं पुढं बघ आणि मग गाडी चालव.